नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपल्याकडे एका श्रोत्याने पाठवलेली काही आध्यात्मिक कागदपत्र आहेत हं, आणि ही कागदपत्र एका मोठ्या कोड्यावर आहेत. म्हणजे बघा, एकीकडे देव, परिपूर्ण, शाश्वत आणि न्यायी आहे यहोवा. बरोबर. दुसरीकडे त्याची निर्मिती अपूर्ण आहे. मग या दोघांमध्ये मेळ कसा बसणार? आज आपण यहोवा आणि येशू या दोन नावांच्या प्रवासातून या कोड्याचं उत्तर शोधणार आहोत. आणि हे कोडं खरंच ह्या कागदपत्रांच्या अगदी केंद्रस्थानी आहे. ही दोन नावं म्हणजे केवळ दोन शब्द नाहीत, हो, तर ते देवाच्या स्वरूपाचे दोन पैलू आणि निर्मितीसोबतच्या त्याच्या संबंधाचे दोन टप्पे दाखवतात, असं ह्या स्रोतांचं म्हणणं आहे. बरोबर. तर आज आपलं ध्येय हेच आहे की या दोन नावांचा अर्थ काय, त्यांच्यातला संबंध काय आणि एकाच देवाची ही दोन नावं असूनही एक नाव न्यायाचं आणि दुसरं तारणाचं प्रतीक का मानलं जातं हे समजून घेणं. नक्कीच. चला मग सुरुवात नावांच्या अर्थापासूनच करूया. यहोवा या नावाचा नेमका अर्थ काय आहे? हो, या कागदपत्रांनुसार यहोवा किंवा यावे या नावाचा उगम बायबलमधील निर्गमच्या पुस्तकातून झाला आहे. तिथे देव स्वतःची ओळख मी जो आहे तोच मी आहे अशी करून देतो. याचं मूळ हिब्रू भाषेतून भाषांतर केलं तर त्याचा अर्थ होतो जो आहे तो. जो आहे तो. हो, द वन हू इज. म्हणजे हे नाव सांगतं की देव नेहमीपासून आहे. तो स्वतःच्या जीवावर आहे, त्याला कुणाचीही गरज नाही. तो स्वतःमध्येच परिपूर्ण आहे. अच्छा, जो आहे तो म्हणजे असं अस्तित्व जे कशावरही अवलंबून नाही, जे नेहमीच होतं, आहे आणि राहील. ठीक आहे, हे समजलं. मग येशू या नावाचं काय? ते याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे का? नाही. आणि गंमत तिथेच आहे. येशू, ज्याचं मूळ नाव यहोशुआ आहे, त्याचा अर्थ आहे यहोवा तारण आहे. ओहो, म्हणजेच जो आहे तोच तारण आहे. या स्रोतांनुसार हे नाव देवाने यासाठी प्रकट केलं कारण त्याच्याद्वारे निर्माण केलेल्या सजीवांना म्हणजे क्रिएचर्सना तारणाची गरज होती. म्हणजे नावाचा अर्थच देवाच्या योजनेचा संकेत देतो. अगदी. ते वेगळं नाही, तर आधीच्या नावाला एक नवीन पूर्ण अर्थ देणार आहे. ओके, जो आहे तो आणि जो आहे तोच तारण आहे. हे ऐकायला तर खूपच सकारात्मक वाटतंय. पण या कागदपत्रांमध्ये एक मुद्दा मांडला आहे जो मला थोडा चक्रावून गेला. कोणता? त्यात म्हटलं आहे की यहोवा हे नाव अपूर्ण किंवा पापी सजीवांसाठी न्यायाचं, भीतीचं आणि मृत्यूचं नाव आहे. असं का? देवाचं नाव जे त्याच्या परिपूर्ण अस्तित्वाचं प्रतीक आहे, ते भीतीदायक का असावं? कारण जो आहे तो म्हणजे निव्वळ 100% परिपूर्णता आणि पावित्र्य. आता कल्पना करा की या परिपूर्ण अस्तित्वासमोर एखादी अपूर्ण गोष्ट आली जिच्यात पाप आहे किंवा पाप करण्याची क्षमता आहे. तर ती तिथे टिकूच शकत नाही. या स्रोतांमध्ये अग्नीत भस्म होण्यासारखं असं वर्णन वापरले आहे. अच्छा, जसं तीव्र सूर्यप्रकाशासमोर अंधार एका क्षणात नाहीसा होतो, तसंच देवाच्या परिपूर्णतेसमोर अपूर्णता टिकू शकत नाही. त्यामुळे जे सजीव अपूर्ण आहेत त्यांच्यासाठी हे नाव न्यायाचं आणि पर्यायाने भीतीदायक ठरतं. म्हणजे ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. जसं आगीच्या जवळ गेल्यावर चटका बसणारच, तसंच पूर्णतेच्या जवळ गेल्यावर अपूर्णतेला स्वतःच्या नाशाची भीती वाटणारच. बरोबर. हे तर एक प्रकारे कोंडी झाली. यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग या कागदपत्रांमध्ये सुचवला आहे का? हो, आणि तोच मार्ग म्हणजे येशू हे नाव. येशू हे नाव यहोवा या नावाला पूर्ण करतं. पूर्ण करतं. हो, हे समजून घेणं महत्वाचं आहे की ते जुन्या नावाला चुकीचं ठरवत नाही किंवा बदलत नाही. ते फक्त त्या नावाशी असलेला सजीवांचा संबंध बदलते. ओके. जिथे यहोवा हे नाव न्याय दर्शवतं, तिथे येशू हे नाव तारण आणतं. जिथे मृत्यूची भीती होती तिथे जीवनाची आशा येते आणि जिथे अंतर होतं तिथे प्रेम येतं. आणि हा बदल कसा होतो? या स्रोतांनुसार हा बदल क्रूसावरील बलिदानाच्या माध्यमातून होतो. देवाचं रक्तच न्यायाच्या मागणीला प्रेमाच्या उत्तराने पूर्ण करतं. ठीक आहे, म्हणजे नावात बदल होण्यापेक्षा नात्यात बदल होतो. याच संदर्भात या स्रोतांमध्ये निर्माता आणि त्याच्या निर्मितीमधील अंतरावर खूप जोर दिला आहे. त्यात दिलेली काही उदाहरणं तर थक्क करणारी आहेत. हो, त्यातला एक विचार खूपच प्रभावी आहे. त्यात म्हटलं आहे की निर्मात्याच्या दृष्टिकोनातून एक महान देवदूत आणि एक सूक्ष्म जीवाणू. देवदूत आणि जीवाणू? हो, त्यांच्यात काहीच फरक नाही. दोघंही एकाच वर्गात मोडतात. निर्मित वस्तू. आपल्यासाठी देवदूत खूप मोठे, पवित्र आणि शक्तिशाली असतील, पण निर्मात्याच्या अथांग अस्तित्वापुढे ते सर्व निर्मितीच आहेत. थांबा, पण हे पटायला थोडं जड जातंय.
देवदूत आणि जीवाणू एकाच पातळीवर. आपल्यासाठी तर त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. या स्रोतांनुसार हा दृष्टिकोन इतका टोकाचा का आहे? कारण मुद्दा त्यांच्या क्षमतेचा किंवा गुणांचा नाही आहे. मग मुद्दा त्यांच्या अस्तित्वाच्या प्रकाराचा आहे. देव हा निर्माता आहे. बाकी सर्व काही, मग ते देवदूत असोत, माणूस असोत किंवा अगदी एखादा दगडील असो, ते सर्व निर्मिती आहेत. अच्छा. आणि या दोन प्रकारांमध्ये एक अशी दरी आहे जी कोणीही निर्माण केलेला सजीव ओलांडू शकत नाही. कोणताही निर्माण केलेला सजीव, तो कितीही महान असो, निर्मात्याच्या पदाला किंवा नावाच्या गौरवाला प्राप्त करू शकत नाही. ओके, आता मुद्दा लक्षात आला. म्हणजे देवदूत आणि मानव यांच्यात गुणात्मक फरक असला तरी हो, निर्मात्याच्या तुलनेत ते दोघेही एकाच कॅटेगरीत आहेत. अगदी. याचाच अर्थ तारण हे निर्मितीतून येऊ शकत नाही. कोणताही देवदूत किंवा संत किंवा महान व्यक्ती इतरांना तारण देऊ शकत नाही, कारण ते स्वतः निर्मिती आहेत. बरोबर. तारण थेट निर्मात्याकडूनच यायला हवा. अगदी बरोबर. म्हणूनच या कागदपत्रांमध्ये म्हटलं आहे की तारणहार हा स्वतः निर्माताच असला पाहिजे. त्यानेच निर्मितीच्या पातळीवर येऊन निर्मितीचा भाग बनून हा बदल घडवणं गरजेचं होतं. पण इथे माझ्या मनात एक स्वाभाविक प्रश्न येतो. जर अंतिम ध्येय तारण देणंच होतं, तर मग ही सगळी प्रक्रिया कशासाठी? नियमशास्त्र, न्याय, भीती हा सगळा वळसा घालून जाण्याची काय गरज होती? देवाने सुरुवातीलाच तारण का नाही दिलं? या स्रोतांनुसार ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे जी निर्मितीसाठी आवश्यक होती. शिकण्याची प्रक्रिया. हो, याला असं समजूया की तुम्ही एखाद्या लहान मुलाला थेट कॅल्क्युलस शिकवू शकत नाही. आधी त्याला आकडेमोड, बेरीज वजाबाकी शिकवावी लागते. बरोबर. त्याला हे कळावं लागतं की काही गणितं तो स्वतःच्या बुद्धीने सोडवू शकत नाही. या स्रोतांनुसार देवाने पहिल्यांदा यहोवा या नावाने नियमशास्त्र दिलं. ते त्या बेरीज वजाबाकीसारखं होतं. म्हणजे नियमशास्त्र एक आरसा होता, ज्यात सजीवांना स्वतःचं अपूर्ण रूप दिसलं. हो, आणि त्यांना हे समजलं की ते स्वतःच्या बळावर देवाच्या मानकांनुसार जगू शकत नाहीत. आजाराची जाणीव झाल्याशिवाय औषधाचं महत्त्व कळत नाही, तसंच काहीसं. अगदी तसंच. त्यांना तारणाची गरज का आहे हे आधी समजणं महत्त्वाचं होतं. आणि त्यानंतर जेव्हा ही गरज पूर्णपणे समजली, तेव्हा निर्माता स्वतः येशू या नावाने म्हणजे तारण म्हणून येतो. आणि इथे खूप महत्त्वाचा आणि सखोल मुद्दा आहे. त्याचा उद्देश फक्त भूतकाळातल्या चुका माफ करणं इतकाच मर्यादित नाही. मग अंतिम ध्येय काय आहे? या स्रोतांनुसार अंतिम ध्येय हे सजीवांच्या स्वतंत्र इच्छेला म्हणजे फ्री विलला इतकं परिपूर्ण बनवणं आहे की ते स्वतंत्र असूनही पाप करू शकणार नाहीत. थांबा, हे जरा समजायला कठीण आहे. स्वातंत्र्य पण राहील आणि पापाची शक्यताही नसेल, हे कसं शक्य आहे? बरोबर. म्हणजे निवडीच्या स्वातंत्र्याचा अर्थच हा नाही का की चुकीची निवड करण्याची शक्यता असावी? बरोबर, हाच कळीचा मुद्दा आहे. या स्रोतांनुसार हे स्वतंत्र काढून घेतलं जात नाही, तर ते परिपूर्ण केलं जातं. म्हणजे कल्पना करा की तुम्हाला 2 पर्याय दिले आहेत. एक म्हणजे स्वादिष्ट पौष्टिक जेवण आणि दुसरं म्हणजे विष. ओके. तुम्ही नेहमी जेवणच निवडाल, कारण तुम्हाला माहिती आहे की विष तुमच्यासाठी विनाशकारी आहे. ही निवड तुम्ही स्वतंत्रपणे करता. तुमचं स्वतंत्र अबाधित आहे, पण विषाबद्दलचं तुमचं ज्ञान इतकं परिपूर्ण आहे की तुम्ही ते कधीच निवडणार नाही. अच्छा. त्याचप्रमाणे देवाच्या प्रेमाची आणि पावित्र्याची ओळख इतकी खोलवर होईल की सजीव पापाला विष म्हणून ओळखतील आणि त्यांच्या स्वतंत्र इच्छेने ते नेहमीच देवाला निवडतील. तिथेच निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होते. वाह! म्हणजे स्वातंत्र्य काढून न घेता पापाची शक्यताच काढून टाकणं, हा विचारच खूप मोठा आहे. आणि यात महत्त्वाचं हे आहे की बदल देवात नाही तर सजीवांच्या अवस्थेत आणि दृष्टिकोनात होतो. हो, देव अपरिवर्तनीय आहे. तो काल, आज आणि उद्याही सारखाच आहे. बरोबर. बदल सजीवांच्या दृष्टिकोनात आणि त्यांच्या स्थितीत होतो. देव तोच राहतो, पण त्याला पाहण्याची आणि त्याच्याशी संबंध ठेवण्याची सजीवांची क्षमता बदलते. आधी ते त्याला फक्त यहोवा म्हणजे जो आहे तो या नावाने ओळखत होते, जे त्यांच्यासाठी भीतीदायक होतं. पण आता ते त्याला येशू म्हणजे जो आहे तोच तारण आहे या नावाने ओळखतात आणि त्याच्या प्रेमात जगतात. या सगळ्या बदलाच्या केंद्रस्थानी क्रूस आहे असं या स्रोतांमध्ये वारंवार म्हटलं आहे. नावाचं हे परिवर्तन क्रूसाशी इतकं घट्ट का जोडलेलं आहे? कारण क्रूस ही ती जागा आहे जिथे देवाचा न्याय जो यहोवा नावाने दर्शवलेला आहे आणि देवाचं प्रेम जे येशू नावाने प्रकट झालंय ते एकत्र येतात. अच्छा. तिथे न्यायाची मागणी पूर्ण होते आणि प्रेमाचा मार्ग मोकळा होतो. क्रूसावर सांडलेल्या रक्ताद्वारेच यहोवा हे नाव येशू या नावात पूर्ण होतं.
असे या स्रोतांमध्ये म्हटले आहे. हं. क्रूसापूर्वी देवदूत मनुष्यासमोर फक्त यहोवा म्हणूनच प्रकट होऊ शकत होते, कारण तारणाची किंमत अजून चुकवली गेली नव्हती. न्यायाची मागणी पूर्ण झाली नव्हती. म्हणजे ते तारणाचा संदेश देऊ शकत नव्हते, कारण तारण अजून प्रत्यक्षात घडलं नव्हतं. ते फक्त भविष्यात घडणाऱ्या गोष्टीची सूचना देऊ शकत होते. बरोबर. पण जेव्हा देवाचा पुत्र जो स्वतः निर्माता आहे तो या जगात आला, तेव्हा तो स्वतःला फक्त येशू म्हणजेच जो आहे तोच तारण आहे या नावाने प्रकट करतो. आपण म्हणालात की तो नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी येतो, बदलण्यासाठी नाही. याचा नेमका अर्थ काय? म्हणजे नियम अजूनही लागू आहेत, पण ते वेगळ्या पद्धतीने पाहिले जातात. अगदी बरोबर. पूर्ण करणे म्हणजे नियमामागचा उद्देश साध्य करणे. नियमांचा उद्देश होता देवाची परिपूर्णता दाखवणे. ओके. येशूने स्वतः परिपूर्ण जीवन जगून आणि पापाची शिक्षा स्वतःवर घेऊन त्या नियमांची मागणी पूर्ण केली. त्यामुळे आता सजीवांना नियमांच्या आधारावर नाही तर कृपेच्या आधारावर देवाकडे येता येतं. आणि या संदर्भात या स्रोतांमध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे की क्रूसावरील दुःख फक्त पुत्रानेच नाही तर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिघांनीही एकत्रितपणे अनुभवलं. म्हणजे ट्रिनिटीने एकत्रितपणे हे दुःख सोसलं. हे थोडं अधिक स्पष्ट कराल का? कारण साधारणपणे असं मानलं जातं की फक्त येशूने दुःख सोसलं. या स्रोतांनुसार देव एक आहे. जरी तो पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या 3 व्यक्तींमध्ये अस्तित्वात असला तरी त्यांचं सार एकच आहे. बरोबर. याला असं समजू द्या की जसा आपल्या हाताला जखम झाली तर वेदना फक्त हाताला होत नाही तर ती आपल्याला होते. आपलं संपूर्ण अस्तित्व ती वेदना अनुभवतं. हो. एकाचं दुःख हे सर्वांचं दुःख बनतं. हे खूपच सखोल आहे. आता या कागदपत्रांच्या शेवटच्या भागाकडे वळूया, जिथे निर्मिती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच्या भविष्याबद्दल काही अंदाज वर्तवले आहेत. जेव्हा सगळं काही पूर्ण होईल तेव्हा काय होईल? स्रोतांनुसार जेव्हा सर्व शत्रूंचा अगदी मृत्यूचाही नाश होईल तेव्हा पुत्र म्हणजेच येशू हे परिपूर्ण राज्य पित्याला परत देईल. देवच सर्वांमध्ये सर्व काही होईल. तेव्हा एक खूपच रंजक प्रश्न उपस्थित केला जातो की ते परिपूर्ण झालेले सजीव देवाची उपासना कोणत्या नावाने करतील, यहोवा की येशू? हा खरंच खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कारण तेव्हा पापाची शक्यताच नसेल, त्यामुळे यहोवा या नावाची भीती वाटणार नाही वाटणार. आणि येशू नावाचा अर्थ तारण आहे. पण तेव्हा तारणाची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल, त्यामुळे त्याची गरजही नसेल. मग काय, कोणतं नाव वापरलं जाईल? आणि या स्रोतांचं उत्तर खूप सुंदर आहे. ते म्हणतात की शेवटी त्याने काही फरक पडणार नाही. फरक पडणार नाही? हो, देव तोच राहील. परिपूर्ण झालेले सजीव ज्यांना क्रूसावरील प्रेम कायमचं आठवत राहील ते कोणत्याही नावाने देवाची उपासना भीतीशिवाय आणि पूर्ण प्रेमाने करू शकतील. अच्छा. त्यांची अवस्था आणि त्यांचा दृष्टिकोन कायमचा बदललेला असेल. म्हणजे ते यहोवा या नावातही देवाचं प्रेम पाहू शकतील आणि येशू या नावातही देवाचं शाश्वत अस्तित्व पाहू शकतील. अगदी. दोन्ही नावं त्यांच्यासाठी एका सत्याची 2 रूपं असतील. नावापेक्षा त्या नावामागील सत्य आणि त्या सत्याशी असलेला संबंध जास्त महत्वाचा ठरेल. अगदी तसंच. नावांचा उद्देश हा मर्यादित सजीवांना अमर्याद देवाचं स्वरूप समजावून देणं आहे. एकदा का ते स्वरूप पूर्णपणे अनुभवलं गेलं की ते नावांच्या मर्यादा ओलांडून जातील. तो प्रवास पूर्ण झालेला असेल. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. यहोवा या न्यायाच्या नावातून येशू या तारणाच्या नावापर्यंतचा प्रवास हा देवात झालेला बदल नाही, तर सजीवांच्या अवस्थेत आणि दृष्टिकोनात झालेला बदल आहे. हो, आणि हा बदल देवाने स्वतः पुढाकार घेऊन स्वतः निर्मितीचा भाग बनून आणि बलिदान देऊन शक्य केला आहे. हा केवळ नियमांचा नाही तर नात्याचा प्रवास आहे. हा प्रवास तारणाची गरज समजण्यापासून ते तारण मिळवून परिपूर्ण होण्यापर्यंतचा आहे, जिथे सजीवांची स्वतंत्र इच्छा पापाच्या शक्यतेतून मुक्त होऊन खऱ्या अर्थाने स्वतंत्र होते. खूपच सखोल विचार या स्रोतांमध्ये मांडले आहेत. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. या स्रोतांमध्ये म्हटलं आहे की अमर्याद आणि काळाच्या पलीकडे असलेल्या देवाला मर्यादित सजीव फक्त तेवढंच ओळखू शकतात जेवढ्या तो स्वतःला या जगात प्रकट करतो. यावरून एक प्रश्न निर्माण होतो. जर ही संपूर्ण प्रक्रिया सजीवांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी असेल तर निर्मात्याची अशी कोणती रूपं किंवा पैलू असतील जी परिपूर्ण अवस्थेत पोहोचल्यावरही आपल्या समजण्याच्या आणि अनुभवाच्या पलीकडची राहतील?